रुचकर मेनू या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर त्यासाठी आता इथे मी सामग्री काढून घेतलेली आहे। आपण अर्धा किलोच्या मेजरमेंटने करणार आहोत। इथे मी रवा घेतलेला आहे, एक 3 चमचे रवा घेतलाय, 3 चमचे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे आणि इथे साखर घेतलेली आहे, पावडर साखर घेतलेली आहे, तुम्ही अख्खी पण वापरू शकता। इथे मी भांड्यामध्ये दूध घेतलंय 1 वाटी आणि पाणी घेतलेलं आहे। तर यामध्ये आपण घालतोय, रवा पण आपला भिजणार आहे, साखर पण आपली खळेल। आता मैदा घेतलाय मी, तो चाळून घेते। अर्धा किलो मैदा मी घेतलेला आहे। इथे भांड्यात मी तेल घेतले, जवळजवळ 2 ते 3 चमचे मी तेल घेतलेलं आहे आणि यामध्येच मी थोडं साजूक तूप टाकते आणि हे गरम करणार आहे। मला खुसखुशीतपणा पण हवाय, थोडासा क्रिस्पीपणा पण हवाय, म्हणून मी दोन्ही सेम एकत्र घेतलेलं आहे। हे छान आपल्याला गरम करायचं आहे। हे आपलं आता छान गरम झाले, तूप आणि तेल एकत्र। आता मी उतरून घेते। आता आपण इथे टाकतोय, आता आपण सगळं छान हलवून घेतोय। आपण तूप तेलाचं मिश्रण यामध्ये घातलेलं आहे। फार असे सुंदर आपल्याला हे पराठे बनवायचे आहेत। सगळे पिठाला आता चोळलं जाईल। हे बघा आता बऱ्यापैकी आपलं पीठ ओलं झालेलं आहे। दूध आहे, अगोदर आपण टाकलेलं, तेल पण छान बघा लागलेलं आहे। आता पाणी घ्यायचं आपल्याला आणि थोडंसं मैदा हा छानपैकी असा मळून घ्यायचा आहे। आता हे मी छान मळून घेते। आपल्याला खूप असं नरम पीठ नाही करायचं आहे, कारण आपण भिजत ठेवतोय, मग तो नरम होणार आहे। आणि पराठा म्हणाला की तेल आणि तूप ह्याचा जास्त वापर असतो, त्यामुळे मग तो सॉफ्ट एकदम होत जातो। त्यामुळे अगोदरच आपण थोडा कडकच मळणार आहोत। दुधाच्या पातेल्यामध्येच मी पाणी घेतलेलं आहे। जसं पाणी लागेल तसं घेऊन आपण मळणार आहोत। छान असा गोळा करून घ्यायचा आपल्याला। आपलं छान आता बघा एकदम मस्त असं मळून झालेलं आहे। आता याला मी थोडा तुपाचा हात लावून पुन्हा सरळ करते। जरा थोडंसं तूप लावून याला आता आपण अर्धा तास असाच ठेवूया। हात चोळते तुपाचा, छानपैकी तो आता भिजणार आहे। अर्धा तास आता होऊन गेलेला आहे। फारच सुंदर असा आपला मैदा एकदम मस्त सुंदरच झालाय बघा। अगदी लोण्याचा गोळा अशा प्रकारे छान असं भिजलेला आहे। थोडंसं आता आपण यावर तूप घालतोय आणि तेल, आणि याचे गोळे करून घेणार आहोत आपण। पेढे करायचे आहेत आपल्याला याचे, खूप छान एकदम। हे बघा, हे पराठे म्हणजे ह्यांना लेयर्स येण्यासाठी तूप आणि तेल याचा जरा मारा जास्त असतो, खूप छान। आता याचे मी गोळे करून घेते छोटे छोटे, जसे आपल्याला मोठे करायचे त्याप्रमाणे। अशा प्रकारे आपण याचे जशी साईज हवी त्याप्रमाणे आपण असे गोळे करून घेणार आहोत सगळे पटापट। हे बघा आपले सगळे आता छानपैकी गोळे तयार झालेले आहेत। यावर आपण थोडंसं तेल टाकणार आहोत आणि 5 मिनिटांनी आपल्याला पराठे करायला घ्यायचे आहेत। आता आपली 5-6 मिनिटं होऊन गेली, छानपैकी ऑइल लावून झालेलं आहे। आता आपल्याला हे लाटायचं आहे। लाटून घेते मी। आता छान आपला पापड लाटून झालेला आहे, ना पातळ ना जाड, अशा प्रकारे। आणि पराठे बऱ्याच प्रकारे करता येतात। गार्लिक करू शकतो आपण, अजून नुसतं तिखट बनवायचं असेल तर तिखटही बनवू शकतो। तर आता एक 2-3 प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे। जो आपण भिजवलेला पीठ आहे त्यामध्येच 2-4 प्रकार मी दाखवते तुम्हाला। यावर आता आपल्याला मस्त आता तूप लावायचं आहे।
व्यवस्थित असा सगळीकडे छान पापडला लावून घ्यायचा। आता याला आपण प्लेट्स पाडतोय। प्लेट्स पाडायचे पण बरेच प्रकार आहेत, तर बऱ्याच प्रकारे आपण करू शकतो। आता जसं आपण साडीला जशी प्लेट घालतो त्याप्रमाणे मी हे तुम्हाला एक दाखवणार आहे प्रकार। एक कटिंग करून करू शकतो, असे 2-3 प्रकारे आपण पराठा करू शकतो। आणि त्याच्यामध्ये जे आपल्याला कुठले फ्लेवर हवे तर त्या फ्लेवर प्रमाणे पण आपल्याला बनवता येतो। हे बघा अशा प्रकारे आपण करतोय, व्यवस्थित अशा पट्ट्या दाबून घेतोय। हे बघा असे छानपैकी लेयर्स आलेले आहेत। आता ही थोडीशी पट्टी मी अशी लांब करते आपटून। हे बघा बऱ्यापैकी आपण लांब केलेली आहे। आता हिला आपण बोटांवर घेणार आहोत 2 आणि एक गुंडाळायची पद्धत आहे ही बघा, अशी थोडी वरती वरती आपण गुंडाळत जातोय अशा प्रकारे। हे बघा असं छान आपल्याला गुंडाळायचं आहे आणि हे आपण असं आत टाकतोय। अशा प्रकारे आपण बनवलेली आहे एक गोळी आणि यावर आपण आता काळे तीळ लावणार आहोत। यावरती आपण असे छान हे काळे तीळ लावतोय, कारण व्हाईट असा मस्त भाजल्यानंतर तो गोल्डन ब्राऊन होतो आणि त्यावर हे जे आपण काळे तीळ लावतो तर फार आकर्षक असा तो बनतो। हे बघा अशा प्रकारे आता आपण अशा प्रकारे सगळ्या लोळ्या आता आपण करून घेणार आहोत। दुसरा पण आपण लाटून घेतलाय पापड। आता या पापडावर थोडे काळे तीळ आपले अगोदरच्या गोळ्याला आपण टाकले ते पडलेले आहेत तर ते आलेले आहेत। आता एक दुसरा प्रकार आपण बघूया लाच्याचा। आता आपण इथे गार्लिकचा करतोय, बारीक चिरून घेतलेला आहे लसूण, त्याला आपण मधून अशी कट देतोय। यावर असा मस्त मैदा थोडासा आपण भुरभुरतोय आणि याला आपण गार्लिकचा असल्यामुळे मी अशा प्रकारे याला फोल्ड मारणार आहे। असं आपण कोन टाइप करतो याला। हे बघा अशा प्रकारे आता जो कोन आहे त्याला मी असा थोडासा उभा करून घेतलेला आहे। यामध्ये आपण तीळ घालतोय, काळे तीळ, आणि याला असाच प्रेस करणार आहोत। हा बघा अशा प्रकारे आपले लच्छा पराठ्याचे पेढे छान लच्छे काढून असे तयार झालेले आहेत। यापासून आता आपण पराठे बनवणार आहोत। हा जो गोळा आहे थोडा आपण हातानेच प्रेस करतोय। रेस्टॉरंटमध्ये अशा प्रकारेच प्रेस केला जातोय, त्यांना फार प्रॅक्टिस असते। त्याला मी थोडासा वाढून नंतर लाटणी फिरवणार आहे, कारण जी बोटाचे माझ्या ठसे उमटतील ते जातील। हे बघा अशा प्रकारे हलक्या हाताने प्रेस करायचं, आपल्याला लाटायचं आहे। हे बघा फार सुरेख असा तीळ वगैरे किती छान दिसतात। आत्ताच लेयर्स बघा दिसायला लागल्यात, आपल्या सुटायला लागल्यात। फार पातळ करायचं नाही, थोडासा जाडच ठेवणार आहोत आपण। हे बघा आपलं छानपैकी झालेलं आहे लाटून। गॅसवर मी तवा गरम करत ठेवलेला आहे, तोही गरम झालेला आहे। तव्याला आपण तेल तूप काही वापरू शकता। आता मी तूप घेतलेलं आहे, त्या तुपावर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत। हे बघा किती छान असे लेयर्स त्याचे दिसतात। आता याला आपण दोन्हीकडनं छानपैकी असा भाजून काढायचा आहे तुपावरती। हे बघा तव्यातच मस्त फिरवते मी। आपण आता उलटा करूया याला, मागची साईड पण अशी छान होऊन देणार आहोत। तूप लावतोय। हे बघा लेयर्स किती छान आलेले आहेत। हे बघा कसे सुंदर ओपन होतात बघा, फार सुरेख असा आपला झालेला आहे। आता हे तूप लावून भाजून झालेलं आहे दोन्हीकडनं। यावर आता मी बटर घालते, कारण आता प्रत्येकाची घरात जशी फरमाईश आहे तशी आपण पूर्ण करतोय।
कोणाला गार्लिक हवा आहे, कोणाला प्लेन हवा आहे, कोणाला बटर टाकून हवा आहे, तर त्याप्रमाणे आपण करतोय. लच्छा पराठा खाताना डाएट वगैरे हा प्रकार काय आपल्याला फॉलो करायचा नाही आहे. हे बघा खूप छान असा ब्राउनिश कलरमध्ये झालेला आहे. बटरही आपला छान असा झाला आहे. हा मी काढून घेते. फार सुंदर. आपण आणखी एक प्रकार बघतोय. याला चीर द्यायची, अशा चिरा द्यायच्या. सुरी घ्या, काही पण घ्या. आता आम्ही पिझ्झा कटर वापरते. असं काय मेजरमेंट वगैरे आपल्याला काय फॉलो करायचं नाही आहे. खूप साऱ्या 2-4 प्रकारे आपण पराठा करू शकतो. हे बघा आपला आता तयार झालेला आहे. त्यावरच आपण तूप लावतोय. तूप लावून आपला झालेला आहे. याच्यावर आपण लसूण घालतोय, गार्लिक पराठा करतोय. आपण लेयर्सवाला अगोदरचा केला प्लेट्स घालून, त्यावर पण आपण हा प्रकार करू शकतो. आता हा वेगळा प्रकार मी करते. त्यावर आपण थोडा मैदा डस्टिंग करतोय. आता याला आपण असा रोल करतोय. अशा प्रकारे रोल करून घेणार आहोत. हे बघा यामध्ये आपला लसूण खाली पण पडू शकतो, मग तो पुन्हा आतमध्ये आपण करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण आणि लूजच जरा करायचं आहे, म्हणजे लेयर्स येतात. याला आपण असंच रोल करणार आहोत. हे बघा अशा प्रकारे जो गार्लिक पडेल त्याच्यावरती प्रेस करतोय. आता लाटून घेतोय गार्लिकचा. सगळे गार्लिकचे तुकडे बघा छान असे मस्त अशा प्रकारे लाटून घेणार. थोडा जाडच ठेवणार आहोत. हे बघा झालेले आपला. आता आपण याला तव्यात टाकून भाजून घेतोय. गार्लिकचा पण आपण पराठा आता लाटून झालेला आहे. जसं आपण तो नॉर्मल पराठा लाटला त्याचप्रमाणे हा पण लाटलेला आहे. आता आपण तव्यात टाकतोय. गार्लिकचा आता आपण तव्यात टाकलेला आहे पराठा. त्याला उलटा पण केलाय. आता त्याला गोल्डन ब्राऊन छान असा भाजून घेणार आहोत आपण. लसूण पण मस्त असा खरपूस ब्राऊन होणार आहे. छानपैकी तूप लावणार त्याला आपण आता. हे बघा गार्लिकचा पण किती छान असे मस्त ब्राऊन होतोय तो. एक बाजूने असं त्याला करायचं आहे. दोन्हीकडनं छान तूप लावून गोल्डन ब्राऊन करायचं आपल्याला. याच्यात लेयर्स सगळे आतमध्येच आलेले आहेत. खाताना मजा येणार. लेयर्स हे बघा. हा आपण ओपन करायचे प्रयत्न केले तो ओपन होतील. झालेला आहे. अशा प्रकारे हा काढून घेते मी आता. त्याच्यावर आपण चिली फ्लेक्स टाकतोय. आपल्याला तिखट पण हवं आहे तर चिली फ्लेक्स टाकलेले आहेत मी इथे. थोडंसं ओरिगॅनो टाकतोय. हाप्स आहे ते सगळे. हाप्सची पावडर. याला आपण असंच गुंडाळून घेणार आहोत. हे बघा खूप असं छान. आता याला पण आपण असाच बोटावर घेतोय. हे बघा हे असेच ठेवायचे लेयर्स आपल्याला. असंच गुंडाळून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि आपण आता याला लाटणार आहोत. वरतून आता मी तीळ लावते. खूप सारे असे लेयर्स दिसत आहेत. मेहनत आहे पण एक मजा, खाण्यामध्ये आनंद मिळतो.
टेस्ट मिळते छानपैकी। हे बघा आता आपण याला लाटून घेतोय। हे बघा लाटला जातोय छान। 2-3 प्रकार आपण आता केलेले आहेत, एकाच व्हिडिओत मी दाखवलेत। किती सुंदर बघा, व्हाईट वरती ब्लॅक, मध्येच रेड, फारच सुंदर। एकदम छान तूप लावलाय मी। लेयर्स बघा मस्त आपल्या ओपन होतात। आता प्लेट केलेले नाही आहेत, हा कटिंग केलेले आपण, तरी खूप साऱ्या लेयर्स आलेले आहेत। हे बघा ही बाजू छान खमंग अशी झालेली आहे। आता मागची पण आपण करून घेतोय अशाच प्रकारे। हे बघा मागची साईड झालेली आपली, किती छान मस्त एकदम लेयर्स आपले। हे बघा अशा ओपन झाल्यात लेयर्स मस्त एकदम, खूपच छान। हे बघा किती छान लेयर्स आलेत ते बघा। हे बघा फार सुंदर असे आपले झालेले आहेत। हे बघा फारच छान अशा लेयर्स मस्त बाहेर आल्यात। अशा प्रकारे आपला लच्छा पराठा प्रकार झालेला आहे रेडी। आणि इथे पनीर ग्रेव्ही आहे, त्याबरोबर सर्व केलेला आहे। आणि किती सारे छान असे लेयर्स आपल्या पराठ्याला आलेले आहेत ते बघा, फारच सुंदर। डिश आपली तयार झालेली आहे। रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रुचकर विनय चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, कमेंट्स करा। अशा प्रकारची रेसिपी करून बघा। नमस्कार।